नमस्कार मंडळी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सिंपल आणि एकदम इझिली करता येईल असा पारंपरिक महाराष्ट्रीयन मेकअप कसा करायचा हे तुम्हाला शिकवणार आहे। आणि त्याचबरोबर मेकअप बरोबर एक सिंपल अशी ही हेअरस्टाईल कशी करायची ज्याला करायला फक्त 2च मिनिट लागणार आहेत बरं का, हे सुद्धा तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। आता हा लुक जो आहे तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रीयन फंक्शन मध्ये करू शकता। गणपतीसाठी, गौरी गणपतीसाठी, हळदी कुंकूसाठी, कोणत्याही फंक्शनसाठी तुम्ही हा मेकअप करू शकता। खूपच सिंपल आहे, त्यामुळे अजिबात हा व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओच्या शेवटला मेकअप झाल्यानंतर हेअरस्टाईल दाखवणार आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउट सुद्धा देणार आहे। तर चला आता जास्त वेळ वाया घालवायला नको, लेट्स गेट स्ट्रेट इनटू द व्हिडिओ। तर आजचा जो मेकअप लुक आहे तो करायला तर सोपा असणारच आहे, पण त्याचबरोबर आजच्या या मेकअप मध्ये जे पण प्रॉडक्ट्स मी वापरणार आहेत ते सगळे 500 रुपयाच्या आतलेच प्रॉडक्ट्स आहेत। म्हणजे सगळे बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट्स वापरून आपण हा मेकअप लुक क्रिएट करणार आहोत। आता मेकअप करण्याच्या आधी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की मेकअप कधीही डायरेक्टली आपण चेहऱ्यावरती लावत नसतो, डायरेक्टली कधीही आपण चेहऱ्यावर लावत नाही। त्यामुळे मेकअप करण्याच्या आधी स्किन केअर करायला मात्र अजिबात विसरू नका। जास्त काही करायचं नाहीये, स्वच्छ असला पाहिजे चेहरा, म्हणजे फेस वॉश करावा लागणार आहे। खूप जास्त तुम्हाला घाम येत असेल तर टोनर लावायला अजिबात विसरू नका, पण जर घाम येत नसेल, नॉर्मल स्किन असेल, ड्राय स्किन असेल तर टोनर अवॉइड करून डायरेक्टली थोडंसं मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका। मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर जर उन्हात बाहेर जायचं असेल तर सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाहीये, ठीक आहे। तर हे बेसिक स्किन केअर फॉलो करायचं आहे आणि त्याच्यानंतर मेकअपला सुरुवात करायची आहे। माझा स्किन केअर रुटीन हा पूर्णपणे झालेला आहे आणि आता मी डायरेक्टली मेकअपची सुरुवात करणार आहे। सगळ्यात पहिला प्रॉडक्ट जो मी वापरणार आहे तो आहे प्रायमर। बजेट फ्रेंडली मध्ये चांगला ऑप्शन प्रायमर मध्ये आहे इनसाइट कॉस्मेटिक्सचा हा प्रायमर, जो की जेल बेस्ड आहे। त्यामुळे हा सगळ्या स्किन वरती चालतो, पण ऑइली स्किन असेल तर तुम्ही हा नक्की ट्राय करा, खूपच बजेट फ्रेंडली आहे। प्रायमर मी एवढं घेतलेलं आहे आणि प्रायमर काय करायचं आहे, चेहऱ्यावरती लावायचा आहे आणि त्याचा एक थर क्रिएट करायचा आहे। ह्याला मॉइश्चरायझर सारखा मसाज करण्याची काही गरज नाहीये, फक्त ह्याला सगळीकडे स्प्रेड करायचं आहे। प्रायमर लावून झाला, आता आपण काय करणार आहोत, फाउंडेशन लावून मेकअपचा बेस क्रिएट करणार आहोत। करण्यासाठी मी यूज करणार आहे मेबेलिनचा हा फाउंडेशन, ज्याच्यामध्ये माझा शेड नंबर आहे 128 वॉर्म न्यूड हा शेड आहे आणि हा खूपच चांगला फाउंडेशन आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि बजेट फ्रेंडली सुद्धा आहे। त्यामुळे आपण काय करणार आहोत, अगदी थोडासा हा प्रॉडक्ट घ्यायचा आहे। आता ह्याला बोटाने मी डॉट्स मध्ये चेहऱ्यावरती लावणार आहे। मानेला लावायला अजिबात विसरायचं नाही। बरेच जण ही चूक करतात, सगळे प्रॉडक्ट चेहऱ्याला लावतात आणि मानेला काहीच लावत नाही, त्यामुळे चेहऱ्याचा कलर आणि आपल्या मानेचा कलर हा वेगळा दिसतो। आता ह्याला तुम्ही ब्रशने सुद्धा ब्लेंड करू शकता आणि ब्युटी ब्लेंडरने सुद्धा करू शकता, पण मी आज हा ब्युटी ब्लेंडर यूज करणार आहे, जो की ओला आहे। ह्याच्यामध्ये पाणी नाहीये, पण ह्याच्याने ब्लेंडिंग खूपच सोपं होतं आणि खूपच इझिली एकदम फ्लॉलेस बेस मिळतो। आता डॅब मोशन्स मध्ये ह्याला ब्लेंड करायचं आहे। फाउंडेशन लावून आपला बेस तर झालेला आहे, पण थोडेसे डार्क सर्कल्स दिसत आहेत आणि थोडंसं डिस्कलरेशन सुद्धा दिसत आहे। तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा जर डिस्कलरेशन असेल किंवा काळे डाग वगैरे असेल तर त्याला तुम्ही लपवू शकता कन्सिलरचा वापर करून। तर बजेट फ्रेंडली मध्ये एक चांगला ऑप्शन कन्सिलर मध्ये आहे, तो म्हणजे हा इनसाइट कॉस्मेटिक्सचा कन्सिलर, हा मी वापरणार आहे आणि ह्याच्यामध्ये माझा शेड आहे LN13। आता हा कन्सिलर मी डोळ्यांच्या आतल्या बाजूला एक डॉट देणार आहे, बाहेरच्या बाजूला एक देणार आणि पापण्यांच्या वरती सुद्धा मी हा कन्सिलर वापरणार आहे, जेणेकरून पापण्यांच्या वरती जो डिस्कलरेशन असतो तो सुद्धा आपला हाईड होईल। अजून चेहऱ्यावरती जर तुम्हाला कुठं पिंपल वगैरे आला असेल तर त्याला सुद्धा लपवण्यासाठी तुम्ही कन्सिलर वापरू शकता। आता ह्याला सुद्धा मी मगासच्या ब्युटी ब्लेंडरनच ब्लेंड करणार आहे।
कन्सिलर सुद्धा आपलं लावून झालेलं आहे. फाउंडेशन आपण क्रीम प्रॉडक्ट वापरला, त्याच्यानंतर कन्सिलर वापरला. आता त्याच्यानंतर आपल्याला पावडर प्रॉडक्ट वापरून ह्याला सेट करण्याची खूप गरज असते, नाहीतर थोड्या वेळा आपल्याला हा मेकअप का मेल्ट झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे त्याला पावडरने सेट करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी तुम्ही काय वापरू शकता, लूज पावडर सुद्धा वापरू शकता किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता. तर आजच्या या लुकसाठी मी परत एकदा मेबिलिनचाच हा कॉम्पॅक्ट पावडर वापरणार आहे, जो की बजेट फ्रेंडली सुद्धा आहे आणि त्याचबरोबर ह्याचा कव्हरेज सुद्धा चांगला आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा माझा शेड नंबर आहे 128 वॉर्म न्यूड हा शेड मी वापरते. आणि आता मी मेकअपला माझ्या सेट करणार आहे. आता मी एकच असा प्रॉडक्ट वापरणार आहे ज्याच्यामध्ये माझं कॉन्टोर सुद्धा होऊन जाईल, ब्लश सुद्धा होऊन जाईल, हायलायटर सुद्धा होऊन जाईल आणि त्याचबरोबर माझा डोळ्यांचा मेकअप सुद्धा होऊन जाईल. तर असा एक पॅलेट आहे, तो म्हणजे स्विस ब्युटीचा हा चीक ए बू पॅलेट आहे, जो की खूपच चांगला आहे, हायली पिगमेंटेड आहे आणि त्याचबरोबर हा खूपच बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. पॅलेट मी यूज करणार आहे. सगळ्यात आधी करणार आहे कॉन्टोरिंग. कॉन्टोरिंग करण्यासाठी ह्यातला ब्राऊन शेड वापरणार आहे. कधीही एक्स्ट्रा प्रॉडक्ट हा डस्ट ऑफ करायचा, नाहीतर खूप जास्त प्रॉडक्ट लागतं. आणि त्याचबरोबर ह्या पॅलेटचा पिगमेंट सुद्धा खूपच चांगला आहे, त्यामुळे थोडंसं प्रॉडक्ट एक्स्ट्रा डस्ट ऑफ नक्की करायचा. आणि आता चिक्सला मी कॉन्टोर करणार आहे, जेणेकरून जर तुम्हाला डबल चिन वगैरे असेल, खूप जास्त तुमचा गोल चेहरा असेल, तर त्याला सुद्धा तुम्ही थोडंसं स्लिम दाखवू शकता. तर हा अपवर्ड डिरेक्शन मध्ये मी कॉन्टोरिंग करत आहे. आणि चिक्सला जॉ लाईनला कॉन्टोर करताना आपण काय करतो, खालच्या दिशेने येतो. नाकाला सुद्धा तुम्ही बारीक दाखवू शकता. त्याच्यासाठी काय करायचं आहे, नाकाला सुद्धा थोडंसं असं साईडून कॉन्टोर करायचं आहे. आता ह्या एकाच पॅलेट मधला मी ब्लश सुद्धा वापरतेय. आणि आता ह्यातलाच मी हायलायटर वापरणार आहे. तर हायलायटर मी माझ्या फेसच्या हाय पॉइंट वरती लावते आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, चेहऱ्यावरती खूप छान असा ग्लो येणार आहे. नाकाच्या टोकावरती सुद्धा लावते आणि इथे मधी सुद्धा लावते. तर जसं की मी म्हटले की डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी सुद्धा मी हाच पॅलेट वापरणार आहे. तर याच्यामध्ये जास्त काहीच करणार नाहीये, फक्त हा जो ब्राऊन शेड आहे तो मी घेत आहे आणि हा डोळ्यांवरती लावणार आहे बेस म्हणून. आणि हे करण्यामध्ये खूप वेळ सुद्धा वाचतो, कारण आपण जास्त प्रॉडक्ट्स वापरत नाहीये. तर फक्त ब्राऊन कलरचा मी बेस करते इथे. आता मी एक काजळ वापरणार आहे, कारण काजळशिवाय ट्रेडिशनल मेकअप लुक हे पूर्ण होतच नाही. त्यामुळे मी काजळ वापरणार आहे. त्याच्यामध्ये स्विस ब्युटीची ही काजळ मी यूज करत आहे. खूपच पिगमेंटेड आहे आणि त्याचबरोबर खूप बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. आता ह्याच काजळला मी ॲज अ लायनर वापरणार आहे आणि थोडंसं स्मज लुक आपण देणार आहोत. त्यामुळे स्मज लुक देणार आहे, त्यामुळे तुम्हाला असं प्रिसाइजली आय लायनर लावण्याची अशी गरज नाहीये. फक्त तुम्हाला एक रेश करायची आहे आणि त्याच्यावरती आपण ब्लेंडिंग सुद्धा करणार आहे. त्यामुळे जाड आली पातळ आली ह्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही कसंही लावू शकता. ठीक आहे. आता ह्या काजळला आपण थोडंसं ब्लेंड करणार आहोत. ब्राऊन आय शॅडो मध्ये मगाशी जो वापरला ब्राऊन कलरचा कॉन्टोर, त्याच्यामध्ये मी थोडंसं ब्राऊन कलर घेतेय आणि ह्याला मी ब्लेंड करणार आहे. खूपच सोपं आहे. फक्त ह्या रेश जी आपण काजळची रेश लावली आहे त्याच्यावरती थोडंसं ब्राऊन आय शॅडो लावायचं आहे आणि ह्याला ब्लेंड करायचं आहे. आता मी काजळ यूज करणार आहे, सेम काजल स्विस ब्युटीची काजळ डोळ्यांच्या खाली लावण्यासाठी, पण इथे आपण थोडंसं जाड लावणार आहे, कारण मला त्याचा लुक खूप छान वाटतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पातळ सुद्धा लावू शकता, पण मी थोडंसं जाड लावते. परत एकदा थोडंसं मी
कॉन्टोरचा जो शेड होता तो घेणार आहे आणि ह्याला परत खाली थोडंसं ब्राऊन कलर यूज करणार आहे. आता मी यूज करणार आहे मस्करा. मस्करासाठी मी हा मेबेलिनचा मस्करा यूज करणार आहे, जो की खूप चांगला सुद्धा आहे आणि त्याचबरोबर हा बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. आता हा जो मस्करा मी डोळ्यांच्या वरती पापण्यांच्या वरती लावलेली आहे, हाच मस्करा मी काय करणार आहे, ह्यातला एक्स्ट्रा प्रॉडक्ट जो आहे तो सगळा काढणार आहे आणि तोच आयब्रो वरती फिरवणार आहे. म्हणजे ह्याच्याने माझे आयब्रो सुद्धा होऊन जातील. असं वेगळा काही प्रॉडक्ट वापरण्याची गरज पडणार नाही, ह्याच्यामध्ये आयब्रो सुद्धा होऊन जाईल. ओके, आता दोन्ही डोळ्यांमध्ये तुम्हाला फरक दिसतच असेल. आता मी पटकन हा सुद्धा आय मेकअप करते आणि परत येते. नेक्स्ट प्रॉडक्ट मी वापरणार आहे लिपस्टिक. लिपस्टिकमध्ये एक खूप छान न्यूड कलरची लिपस्टिक मी लावणार आहे, कारण मला न्यूड कलरची लिपस्टिक्स खूप आवडतात. आणि त्याच्यामध्ये बजेट फ्रेंडली लिपस्टिक म्हणजे ही नायकाची लिपस्टिक आहे, ज्याचा शेड आहे इन्स्टा इन्फ्लुएन्सर. आता इतका छान मेकअप केल्यानंतर ह्या मेकअपला लॉंग लास्टिंग पण तर ठेवायला पाहिजे ना. तर त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहोत, मेकअप फिक्सर वापरणार आहोत, जो आपल्या मेकअपला खूप वेळपर्यंत टिकून ठेवणार आहे. त्याच्यासाठी बजेट फ्रेंडली एक खूप चांगला ऑप्शन मी देते, तो म्हणजे हा इनसाइड कॉस्मेटिक्सचा मेकअप फिक्सर. ह्याला मी स्प्रे करणार आहे. तर चला आता आपण एक छान आणि सिंपल एकदम झटपट होणारी अशी एक हेअरस्टाईल करूया. हेअरस्टाईलसाठी मी काय करणार आहे, मधला भाग पाडलेली आहे आणि खूपच सिंपल आपण काय करणार आहोत, हेअरस्टाईल करणार आहे. आता या हेअरस्टाईलसाठी मधला भाग पाडल्यानंतर फ्रंट सेक्शनमध्ये थोडेसे केस घ्यायचे आहेत आणि ते फक्त ट्विस्ट करत करत मागे जायचे आहे. आणि ते क्लिप लावा. सेम इकडे सुद्धा. आता मागचे सगळे केस जे आहेत ते आपण घेणार आहोत. आता ह्याला फक्त आपण ट्विस्ट करत वर घेऊन जायचं आहे आणि त्याला रबर बँड लावायची आहे. आता मी काय करणार आहे, एक गजरा घेणार आहे आणि गजरा फक्त आपल्या जो अंबाडा आहे त्याच्या अराउंड असा लावायचा आहे. महाराष्ट्रीयन पारंपरिक मेकअप तर चंद्रकोर टिकलीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे आपण काय करणार आहोत, चंद्रकोर टिकली लावणार आहे. निघतच नाहीये भाई. आता आपण दागिने सुद्धा घालूया. अजून काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं ना. महाराष्ट्रीयन मेकअप करणं आणि नथ नाही घातली तर महाराष्ट्रीयन मेकअप लुक पूर्ण कसं होणार, हो की नाही. म्हणून मी खूप छान अशी नथ घालत आहे. मला नथ घालताना शिंका भरपूर येतात. आय डोंट नो व्हाय.
सो मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा मेकअप लुक? खूपच सोपा आहे ना, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच हा मेकअप लुक ट्राय करून बघा. गौरी गणपतीसाठी हा मेकअप लुक एकदम परफेक्ट असणार आहे. नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. जसे की मी बोलले होते, व्हिडिओच्या शेवटला भरपूर नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउट देणार आहे. तर आज सुद्धा भरपूर सारे नाव आलेले आहेत माझ्याकडे, ज्यांना मी थँक्यू बोलणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचं नाव सुद्धा लिहिलं होतं कमेंट सेक्शनमध्ये, ते आहेत. थँक्यू सो मच वंदना वांखेडे, थँक्यू सो मच नूतन, थँक्यू सो मच शीला, प्रीतम कुमारी, थँक्यू सो मच ममता बलवंत, थँक्यू सो मच अनिता वर्मा, थँक्यू सो मच अर्चना कुसुम, नंदिनी, रश्मी मेहता, पूजा सुतार, आरती सिंग, मोनिका राणी, थँक्यू सो मच रुपाली चव्हाण, रेणू चव्हाण, वैशाली पुणेकर, थँक्यू सो मच रेणू दहीवाल, थँक्यू सो मच सिमरन वर्मा, अंतिम यादव अँड थँक्यू सो मच डॉली शर्मा. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.